कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपी जेरबंद। दिनांक 27 जून 2025 रोजी 9:45 वाजता ते पूर्वी कुपवाड येथील नटराज कंपनीजवळ फिर्यादी यांचा मुलगा उमेश पाटील यास कोणतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून त्याचे डोक्यात कोणत्यातरी हत्याराने वार करून जखमी करून त्याचा खून केल्याने सदरबाबत MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच MIDC कुपवाड पोलीस ठाण्यास सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते। कुपवाडमधील फॉरेस्ट ऑफिस रोडवरील यश सर्व्हिसिंग सेंटर परिसरात जाऊन निगराणी केली असता बातमीप्रमाणे एक इसम थांबलेला दिसला। त्याच्या मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने पंकज पवार व त्यांच्या पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडून त्याला त्याचे नाव गाव विचारतात आणि त्याचे नाव साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी, वय वर्ष 24, राहणार मूळ बुलढाणा, सध्या राहणार बामणोली कुपवाड असे असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे पंकज पवार यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता साहिल खिलारी यांनी सांगितले की त्याने व त्याचा मित्र सोन्या उर्फ अथर्व शिंदे आणि एक विधी संघर्ष बालक यांनी मिळून उमेश पाटील यांच्यासोबत प्रेम प्रकरणातून वाद झाल्याने नटराज कंपनीजवळ डोक्यात लोखंडी रॉडने वार करून जखमी करून खून केला असल्याची कबुली दिली। तसेच MIDC कुपवाड पोलीस ठाण्याकडील विश्वजित गाडवे यांनी पथकातील संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सोन्या उर्फ अथर्व शिंदे हा कोल्हापूर येथील विमानतळ येथे थांबला आहे। लागलीच पोलीस ठाण्याकडील पथकाने जाऊन सोन्या उर्फ अथर्व शिंदे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता वरील कारणासाठी उमेश पाटील याचा खून केल्याची कबुली दिली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास MIDC कुपवाड पोलीस ठाणे करीत आहे।